हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सध्या पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स शिकत आहोत. पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स, पोस्ट मेंडेलिझम ज्याला म्हटलं जातं. म्हणजे मेंडेलच्या नंतर ज्या लोकांनी जेनेटिक्समध्ये रिसर्च केले आणि नवीन काही हेरिडिटरी प्रिन्सिपल शोधून काढली, त्यापैकी काही प्रिन्सिपल्स आपण शोधून काढतोय की जी प्रिन्सिपल्स मेंडेलनी सांगितलेल्या प्रिन्सिपल्स पेक्षा वेगळी आहेत. त्यांना आपण डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स असं म्हणतो. आणि यामध्ये काही जीन इंटरॅक्शन शिकत होतो. जे डेव्हिएशन्स आपण आतापर्यंत शिकलो, वेगळी प्रिन्सिपल्स आतापर्यंत आपण शिकलो, त्यामध्ये बेसिकली आतापर्यंत आपण शिकलो इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे इनहेरिटन्सचा असा पॅटर्न ज्या ठिकाणी हेटेरोझायगस पेअर मधले दोन्ही अलील हे पार्शियली एक्सप्रेस होतात आणि इंटरमिडिएट ट्रेट डेव्हलप होतो. आणि मग याची उदाहरणं आपण पाहिली होती, फ्लावर कलर इन मिरॅबिलिस जाल्पा किंवा फ्लावर कलर इन स्नॅपड्रॅगन किंवा अंडुलेशन फाऊल मधला फिदर कलर. ही इनकम्प्लीट डॉमिनन्सची उदाहरणं आपण पाहिली होती. ह्याच्यानंतर पुढं आपण शिकलो को डॉमिनन्स नावाचा कन्सेप्ट. आणि को डॉमिनन्स म्हणजे काय, तर पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स वेअर बोथ जीन्स इन हेटेरोझायगस पेअर म्हणजे हायब्रिड मधले दोन अलील, जीन म्हणण्यापेक्षा बोथ अलील्स इन हेटेरोझायगस पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली अँड इंडिपेंडेंटली. त्याला आपण को डॉमिनन्स असं म्हणतो की जिथं F1 मध्ये आपल्याला दोन्ही ट्रेट इक्वली एक्सप्रेस झाल्यासारखे दिसतात, ज्याची आपण एक्झाम्पल शिकलो होतो कोट कलर इन कॅटल. कॅटल मधला कोट कलर. आणि आणखीन मी एक सांगितलं होतं की सिकल सेल ॲनिमिया. हे पहा, सिकल सेल ॲनिमिया जो आहे ना, तो कदाचित तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण करेल, ह्याच्यापासून सावध राहा. त्याचं कारण असं आहे, याला नीट लक्षात ठेवा. हा सिकल सेल ॲनिमिया अनेक ठिकाणी येतो आणि प्रत्येक ठिकाणी येतो आणि मग फायनली काही लोकांना प्रश्न पडतो की ह्याला कुठं कुठं लक्षात ठेवायचं. सोपं आहे, फक्त तुम्ही त्याच्याकडं कुठल्या अँगलनं पाहता त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आणि मग को डॉमिनन्स मध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केला, सिकल सेल ॲनिमियाचे जे दोन अलील आहेत, हे दोन्ही अलील, मग HbA नावाचा अलील जो होता, HbA हा नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करायचा आणि HbS अलील हा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार करायचा. आणि हेटेरोझायगस व्यक्तीमध्ये असे दोन्ही प्रकारचे हिमोग्लोबिन तयार होतात. या अँगलनं आपण पाहतो, म्हणून याला आपण को डॉमिनन्स म्हणतो. आज आपल्याला सिकल सेल ॲनिमिया वेगळ्या अँगलनं शिकायचा आहे, म्हणून मी सुरुवातीलाच सांगून टाकलं की को डॉमिनन्स मध्ये सिकल सेल ॲनिमिया आला होता किंवा सिकल सेल हिमोग्लोबिन मी त्याला थोडक्यात म्हणेल, की जिथं सिकल सेलचा हिमोग्लोबिन पण तयार होतो आणि नॉर्मल हिमोग्लोबिन पण तयार होतो, म्हणून हा को डॉमिनन्स. पण आज मी सिकल सेल ॲनिमियाला तुम्हाला प्लिओट्रॉपीत शिकवणार आहे. म्हणजे पुन्हा तिथं वेगळा इफेक्ट आहे, फक्त तिथं डिसीज तोच आहे, एक्सप्लेनेशन तेच आहे. आपला पाहण्याचा अँगल आज बदलणार आहे. आणि मग पाहूया. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह लेक्चर मध्ये मी तुम्हाला हा एका दिवशी सेपरेट सिकल सेल ॲनिमिया शिकवेल आणि त्यावेळेला हा कुठं कुठं उपयोगी पडतो हे एकत्र सांगेल. म्हणजे पुन्हा तुमचं कायमचं ते कन्फ्युजन दूर होईल. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त घाबरू नका. ह्याच्यानंतर या को डॉमिनन्सची अनेक उदाहरणं आहेत. कोट कलरच्याही बाबतीत पाहिल्यानंतर आपण आणखीन एक कन्सेप्ट शिकलो आणि तो कन्सेप्ट होता मल्टिपल अलील्सचा. मल्टिपल अलील म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या जीनला 2 पेक्षा जास्त अलील्स असतात. एका जीनचे 2 पेक्षा जास्त अलील असतील तर त्यांना आपण मल्टिपल अलील्स असं म्हणतो. पॉप्युलेशन मध्ये होमोलोगस क्रोमोसोमच्या सेम लोकेशन वरती हे पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा आय जीन, त्याला 3 अलील होते, IA, IB स्मॉल आय किंवा याला I0 IO असं लिहितात. बरोबर आहे का. तसंच ड्रॉसोफिला मध्ये विंग पॅटर्न रेग्युलेट करणारा जो जीन होता त्याला 5 अलील्स होते. बरोबर आहे का. 5 अलील आहेत. आणखीन काही म्हणजे कोट कलर रेग्युलेट करणारा रॅबिट मधला 4 अलील आहेत. बरोबर आहे. तसंच डोळ्याचा कलर रेग्युलेट करणारा ड्रॉसोफिला मध्ये त्या जीनला 15 अलील आहेत. अशा प्रकारे 2 पेक्षा जास्त अलील असतील तर त्यावेळेला त्यांना आपण मल्टिपल अलील्स असं म्हणतो. एवढे पार्ट आपण आतापर्यंत पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स मधले शिकलो.
आणि या गोष्टी मेंडेलच्या फाइंडिंग्स पेक्षा वेगळ्या आहे. मेंडेल सांगायचा एका जीनला 2च अलील आहेत, मल्टिपल अलील मध्ये 2 पेक्षा जास्त अलील आहेत. मेंडेल सांगायचा एक दुसऱ्यावरती डॉमिनंट आहे, दुसरा रेसेसिव्ह आहे. इथं आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स पाहायला मिळतं. मेंडेल सांगायचा एक जीन हा एकाच ट्रेटला रेग्युलेट करतो, एक जीन एका ट्रेटला रेग्युलेट करतो. पण आज मी जो कन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहे यामध्ये एक जीन एकापेक्षा जास्त ट्रेट वरती परिणाम करतो. म्हणजे एकच जीन पण वेगवेगळे ट्रेट रेग्युलेट करतो. अशा प्रकारचा जो जीन आहे that gene is called as a pleiotropic gene and that pattern of inheritance is called as a pleiotropy. आणि तोच आपल्या आजच्या लेक्चरचा अजेंडा आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत तर प्लिओट्रॉपी, आणि या प्लिओट्रॉपीचं एक एक्झाम्पल फक्त मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे की जे आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ज्या अँगलनं दिलेलं आहे ते एक्झाम्पल मी या ठिकाणी एक्सप्लेन करेल. बरोबर आहे. मग आता पुन्हा मुद्दा येतो, व्हॉट इज मीन बाय प्लिओट्रॉपी. तर मी असं म्हणतो की इट इज द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. प्लिओट्रॉपी हा इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे. इनहेरिटन्स पॅटर्न वेअर वन जीन, एक जीन काय करतो रेग्युलेट, काय रेग्युलेट करतो मोर दॅन वन ट्रेट. एक जीन हा एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट करतो. अशा प्रकारच्या इनहेरिटन्स पॅटर्नला आपण प्लिओट्रॉपी म्हणतो. आणि असा जो जीन आहे, द जीन विच रेग्युलेट मोर दॅन वन ट्रेट, दॅट जीन इज कॉल्ड प्लिओट्रॉपिक जीन. जर तुम्हाला प्लिओट्रॉपिक जीनची डेफिनेशन विचारली तर आपण सांगणार प्लिओट्रॉपिक जीन इज द जीन विच रेग्युलेट और विच कंट्रोल विच अफेक्ट, काय कशावरती परिणाम करतो, विच कंट्रोल मोर दॅन वन ट्रेट. म्हणजे एकापेक्षा जास्त ट्रेट वरती ज्या जीनचा परिणाम होतो किंवा ज्या जीन मार्फत एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट केले जातात अशा जीनला प्लिओट्रॉपिक जीन म्हणा. आणि तो जो पॅटर्न आहे इनहेरिटन्सचा की जिथं एका जीन मुळे एकापेक्षा जास्त कॅरेक्टर रेग्युलेट केले जातात, एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट केले जातात, अशा प्रकारच्या इनहेरिटन्स पॅटर्नला आपण प्लिओट्रॉपी असं म्हणायचं. म्हणजे मेंडेलच्या फाइंडिंग पेक्षा वेगळं. मेंडेल सांगायचा वन ट्रेट, ट्रेट एक आणि काय रे जीन एक. जीन म्हणजेच मेंडेल फॅक्टर म्हणायचा, फॅक्टर एक. पण इथं आपल्याला काय दिसायला लागले, जीन किंवा फॅक्टर एक आणि इथं काय मोर दॅन वन ट्रेट, एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट केल्या जातात. आणि मग अशा प्रकारचा जीन आहे तो प्लिओट्रॉपिक जीन. अँड द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स इज अ प्लिओट्रॉपी. गॉट इट? क्लिअर झालं का? आता आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेली जी डेफिनेशन आहे प्लिओट्रॉपीची ती अशी आहे. हे पहा, इथं दोन्ही गोष्टी एकत्र केल्या म्हणजे प्लिओट्रॉपिक जीन म्हणजे काय सांगितलं प्लस प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझम म्हणजे काय ते सांगितले. पहा, when a single gene, एक जीन controls two or more different traits, म्हणजे more than one trait, दोन किंवा दोन पेक्षाही जास्त, म्हणजे एकापेक्षा तर ते जास्त आहे. when a single gene control two or more traits, it is called pleiotropic gene. इथपर्यंतची व्याख्या आपली झाली प्लिओट्रॉपिक जीनची. अँड द फेनॉमिनॉन ऑफ इट्स इनहेरिटन्स, म्हणजे अशा इनहेरिटन्सचा जो पॅटर्न आहे, फेनॉमिनॉन आहे, इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम. म्हणजे द फेनॉमिनॉन ऑफ इनहेरिटन्स इज प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम. अँड द जीन विच रेग्युलेट सच टाइप ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपिक जीन. त्याला प्लिओट्रॉपिक जीन म्हणायचं. म्हणजे असा जो प्लिओट्रॉपिक जीन आहे दॅट प्रोड्यूस मल्टिपल फिनोटायपिक इफेक्ट्स. म्हणजे वन जीन प्रोड्युसेस मल्टिपल फिनोटायपिक इफेक्ट. एकाच जीन मुळे अनेक इफेक्ट क्रिएट होतात. हे नेमकं का होतं हे पहा. somehow this phenotype or this pleiotropic gene affect the more than one metabolic pathway.
एकापेक्षा जास्त मेटाबॉलिक पाथवे वरती तो परिणाम करतो. पहा, आपण आणखीन एवढं शिकलोय, आतापर्यंत आपल्याला एवढं माहिती झालंय की जीन कंट्रोल इनहेरिटन्स ऑफ ट्रेट, जीन कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ ट्रेट. एवढंच सांगतोय की जीन कंट्रोल करतो, पण जीन कंट्रोल करतो. परंतु आपल्याला जर विचारलं की मॉलिक्युलर लेवलला एक्झॅक्टली हाऊ दिस जीन कंट्रोल्स द ट्रेट, आपण ते शिकलो नाही आणखीन. आपल्याला ते पुढच्या पार्ट मध्ये शिकायचंय. म्हणजे ज्या वेळेला आपण डीएनए जीन कसा असतो हे शिकू, त्यावेळेला आपण शिकू हाऊ दिस जीन एक्सप्रेस, हाऊ दिस जीन रेग्युलेट द ट्रेट. तो कशा प्रकारे रेग्युलेट करतो हे पुढे येईल. तरी सुद्धा मी थोडक्यात सांगतो. एखादा जीन जो असतो ना, हा जीन काय करतो, या जीनचा प्रोडक्ट तयार करतो. आणि ह्या जीनचा प्रोडक्ट म्हणजे एक स्पेसिफिक टाईपचा प्रोटीन असेल किंवा एक स्पेसिफिक टाईपचं एन्झाईम असेल. जीन काय करतो, तर एक स्पेसिफिक टाईपचा प्रोडक्ट म्हणजे एक स्पेसिफिक टाईपचं एन्झाईम तयार करतो. यू नो धिस एन्झाईम इज प्रोटीन. बरोबर आहे का? आता हे प्रोटीन काय करतं रे, इट रेग्युलेट, हे काय रेग्युलेट करतं, मेटाबॉलिझम और मेटाबॉलिक पाथवे, metabolic pathway of the cell, and our characters or character expression is dependent on the metabolic pathway. म्हणजे काय रे, ज्या वेळेला जीन मध्ये चेंज होतो त्यावेळेला त्यानं तयार केलेल्या प्रोडक्ट मध्ये चेंज होतो. आणि त्या प्रोडक्ट मध्ये जर चेंज झाला तर त्या प्रोडक्ट मार्फत रेग्युलेट केल्या गेलेल्या मेटाबॉलिक पाथवे मध्ये बदल होतो. आणि हा मेटाबॉलिक पाथवे बदलला की या ट्रेटच्या एक्सप्रेशन वरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे तो ट्रेट कशा पद्धतीनं एक्सप्रेस होणार त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे हाऊ दिस जीन रेग्युलेट द एक्सप्रेशन ऑफ ट्रेट. तर आपलं साधं उत्तर आता सध्या एवढंच लक्षात ठेवा. हा प्रोटीन कसा तयार होतो, प्रोडक्ट कसा तयार होतो, या गोष्टी पुढच्या टॉपिक मध्ये शिकूया. आता सध्या एवढं लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे त्या पुढच्या टॉपिक कडे जाण्याच्या अगोदर, जीन मध्ये बदल झाला तर ट्रेट का बदलतो, तर जीन मध्ये बदल झाला तर जीन प्रोडक्ट बदलतो. आणि जीन प्रोडक्ट बदलला तर त्या प्रोडक्टनं रेग्युलेट केलेलं मेटाबॉलिक पाथवे बदलतो. आणि मेटाबॉलिक पाथवे बदलला तर ट्रेटचं एक्सप्रेशन बदलतं. इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता त्याच्या पुढे जाऊया. सपोज आपण जो जीन म्हणतोय ना, तर आता हा तो जीन आहे, प्लिओट्रॉपिक जीन आहे. जेव्हा हा प्लिओट्रॉपिक जीन आहे ना, हा काय करतो, तर याच्यामुळे एकापेक्षा जास्त ट्रेट वरती का परिणाम होतो, तर या जीनचा जो प्रोडक्ट आहे इट रेग्युलेट, हा काय करतो, इट रेग्युलेट इंटर रिलेटेड पाथवेज, इंटर रिलेटेड पाथवे, की जे पाथवे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेट रेग्युलेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे जे पाथवे वेगवेगळे ट्रेट रेग्युलेट करतात, अशा इंटर रिलेटेड पाथवेवरती हा परिणाम करतो, या जीनचा प्रोडक्ट परिणाम करतो. आणि त्यामुळे आपण सांगतो एकच जीन वेगवेगळे परिणाम दाखवतो, कारण ह्या एकाच जीनचा प्रोडक्ट वेगवेगळ्या पाथवेना, वेगवेगळ्या मेटाबॉलिक पाथवेला रेग्युलेट करतो. आणि मग ते वेगवेगळे मेटाबॉलिक पाथवे वेगवेगळे ट्रेट दाखवतात. असा त्याचा प्रकार आहे. बरोबर आहे का? म्हणून आपण पुढे जाऊया. हे पहा, इट इज ड्यू टू इफेक्ट ऑफ द जीन. हे का होतं प्लिओट्रॉपिक, वाय वन जीन रेग्युलेट मोर दॅन वन ट्रेट. तर त्याचं साधं उत्तर इथं दिलेलं आहे. इट इज ड्यू टू इफेक्ट ऑफ द जीन ऑन 2 or more इंटर रिलेटेड मेटाबॉलिक पाथवेज. म्हणजे ह्या जीनचा परिणाम कशावरती होतो, either on 2 or more interrelated pathways that contribute to the formation of different phenotypes. म्हणजे हे पाथवे कशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होते, तर वेगवेगळ्या फिनोटाइप साठीचे पाथवे होते. आणि ह्या वेगवेगळ्या फिनोटाइप साठीच्या पाथवेंवरती परिणाम एकाच जीनचा होतो. बरोबर आहे. वन जीन अफेक्ट either 2 or more interrelated metabolic pathways and these interrelated metabolic pathways produce different phenotypic effects or different phenotypes. मग साहजिकच आहे, एका जीन मुळे दोन वेगवेगळ्या पाथवेवरती परिणाम झाला तर त्या पाथवेमुळे रेग्युलेट केलेल्या
ट्रेट वरती त्याचा परिणाम होईल. हे मेकॅनिझम आहे प्लिओट्रॉपीच्या मागचं. सगळेच जीन प्लिओट्रॉपिक नाही आहेत. काही जीनच अशा प्रकारचे इंटर रिलेटेड मेटाबॉलिक पाथवे एकापेक्षा जास्त रेग्युलेट करतात, म्हणून ते प्लिओट्रॉपिक इफेक्ट क्रिएट करतात. आणि अशा अनेक आहेत. आपण त्यातले 1-2 एक्झाम्पल फक्त शिकणार आहोत. बरोबर आहे का? आणखीन एक महत्वाचा मुद्दा, इट इज नॉट इसेन्शियल दॅट ऑल ट्रेट्स रेग्युलेटेड बाय दॅट जीन आर इक्वली अफेक्टेड. असं कंपल्शन नाहीये. काय कंपल्शन नाही? की जर समजा एक जीन 2 ट्रेटला रेग्युलेट करत असेल तर दोन्ही ट्रेट वरती इक्वल इफेक्ट होईल असं नाही. एखादा ट्रेट जास्त अफेक्ट होईल, एखाद्या ट्रेट वरती कमी इफेक्ट होईल. म्हणजे अशा प्रकारे प्लिओट्रॉपी मध्ये वेगवेगळे इफेक्ट तर दिसतातच, पण त्यांची इंटेन्सिटी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, किंवा तो जीन वेगवेगळ्या इंटेन्सिटी मध्ये त्या ट्रेट्सना अफेक्ट करत असू शकतो. बरोबर आहे का? अशा प्रकारचा कन्सेप्ट. त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय प्लिओट्रॉपिक जीन? अ जीन विच रेग्युलेट मोर दॅन 1 ट्रेट. म्हणजे काय? 2 or more ट्रेट्स. बरोबर आहे? त्याला आपण प्लिओट्रॉपिक जीन. अँड द फेनॉमिनॉन ऑफ सच टाइप ऑफ इनहेरिटन्स म्हणजे कसला इनहेरिटन्स? वेअर 1 जीन रेग्युलेट 2 फिनोटाइप्स और 1 जीन रेग्युलेट 2 or more ट्रेट्स. अशा प्रकारच्या इनहेरिटन्स फेनॉमिनॉनला, अशा प्रकारच्या इनहेरिटन्स पॅटर्नला आपण प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझम असं म्हणतो. आणि मी पुन्हा सांगतो की प्लिओट्रॉपिक जीनचा परिणाम 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या मेटाबॉलिक इंटरलिंक्ड मेटाबॉलिक पाथवेवरती होतो, आणि म्हणून वेगवेगळे फिनोटाइप्स ह्या एका जीन मार्फत रेग्युलेट केले जातात. जरी एक जीन वेगवेगळे ट्रेट रेग्युलेट करत असला तरी प्रत्येक ट्रेट वरती त्याचा इक्वल इफेक्ट होईलच असं नाही. इक्वली अफेक्ट होत नाहीत. ओके, चला आपण पुढे जाऊया. नाउ द एक्झाम्पल्स ऑफ प्लिओट्रॉपी. लक्षात घ्या, प्लिओट्रॉपीची एक्झाम्पल्स ही अनेक ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. बरोबर आहे का? या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ प्लिओट्रॉपी इन ह्युमन. ह्युमन मधली प्लिओट्रॉपीची एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी एक आहे सिकल सेल एनिमिया. आणि आपलं स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये प्लिओट्रॉपीच्या हेडिंग खाली सिकल सेल एनिमिया एवढंच एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर आहे का? बाकीची ही खाली मी जी 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती एक्सप्लेन केलेली नाहीत. फिनिलकीटोन्युरिया हा डिसीज आपल्या जेनेटिक्सच्या चॅप्टर मध्ये एक्सप्लेन केलेला आहे, पण तो वेगळ्या कन्सेप्ट खाली एक्सप्लेन केलेला आहे. पण फिनिलकीटोन्युरियाचं एक्झाम्पल त्या कन्सेप्टला पण उपयोगी पडतं आणि प्लिओट्रॉपीला पण उपयोगी पडतं, परंतु आपल्या पुस्तकामध्ये नाहीये. एनसीईआरटी मध्ये फिनिलकीटोन्युरिया हा प्लिओट्रॉपिक इफेक्ट दाखवतो हे एक्सप्लेन केलेलं आहे. हे एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर आहे का? आणि त्यामुळे फिनिलकीटोन्युरिया मी एक्सप्लेन करणार, पण या लेक्चर मध्ये नाही, मी ते लाईव्ह लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल, म्हणजे काही लोक जे फक्त बोर्ड वरती फोकस करतात त्यांचा जास्त गोंधळ होणार नाही. बरोबर आहे का? ते नीट साठी गरज आहे. सिस्टिक फायब्रोसिस हा डिसीज पण आपल्या पुस्तकात एक्सप्लेन केलेला आहे, परंतु तो वेगळ्या ठिकाणी केलाय. पण मी या ठिकाणी मुद्दामहून तुम्हाला सांगतोय की इट कुड बी द एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. ह्याच्यामध्ये सुद्धा प्लिओट्रॉपिक इफेक्ट आपल्याला दिसतो. फक्त प्रत्येक वेळेला हे एक्झाम्पल, आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं अनेक डिसऑर्डर आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. फक्त तुम्ही त्यांच्याकडे कुठल्या अँगल न पाहता. आता आपला अँगल एकच आहे. आपण कुठला चष्मा घातलाय सध्या ह्या डिसऑर्डर कडे बघताना, की याच्यामध्ये एक जीन किती ट्रेट वरती परिणाम करतो. तर सिकल सेल एनिमियाचा जीन एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट करतो. फिनिलकीटोन्युरिया ज्याच्यामुळे होतो तो जीन एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट करतो. सिस्टिक फायब्रोसिस ज्या जीन मुळे होतो तो जीन एकापेक्षा जास्त परिणाम किंवा वेगळे ट्रेट रेग्युलेट करतो. तसंच कार्टाग्नर्स सिंड्रोम हा जो आहे ना, याचा उल्लेख एनसीईआरटी मध्ये पण व्यवस्थित केलेला नाही. फक्त मी सांगितलं कुठेतरी मला एमसीक्यू मध्ये फक्त हे पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये सुद्धा तो जीन वेगवेगळे परिणाम दाखवतो. म्हणजे हे सर्व एक्झाम्पल्स ह्युमन बिंग मधले कशा अंडर येतात रे? प्लिओट्रॉपीचे एक्झाम्पल आहेत. प्लस एनसीईआरटी मध्ये प्लांट मधली पण प्लिओट्रॉपीचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मी शेवटला फक्त मेन्शन करेल आणि लाईव्ह लेक्चर मध्ये ह्याच्यातले मॅक्सिमम एक्झाम्पल्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे का? तरी सुद्धा ज्यांचा फोकस हा फक्त बोर्ड आणि सीईटी आहे त्यांनी
प्लिओट्रॉपीचं हे एकमेव एक्झाम्पल लक्षात ठेवायला हरकत नाही, सिकल सेल ॲनेमिया. आणि त्यांनी लाईव्ह लेक्चर नाही अटेंड केलं तरी काही अडचण येणार नाही, कारण की लाईव्ह लेक्चरमध्ये प्लिओट्रॉपीची ही ॲडिशनल एक्झाम्पल, ही दोन, हे खालचा मी एक्सप्लेन नाही करणार, हे दोन ॲडिशनल एक्झाम्पल्स मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त गोंधळ करून घ्यायचा नाही. फिनिल कीटोन्युरिया मी रेकॉर्डेड लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे, पण तो वेगळ्या हेडिंग खाली करणार आहे. पण आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी हा पुन्हा एक्सप्लेन करेल. तो कुठल्या दृष्टीनं, तर या प्लिओट्रॉपीच्या दृष्टीनं. त्यामुळे जाऊया आपण पुढे. चला, हे एक्झाम्पल त्यातला सिकल सेल ॲनिमियाकडे जाऊया. सी व्हॉट इज द सिकल सेल ॲनिमिया. सी, सिकल सेल ॲनिमिया इज autosomal hereditary disease caused due to a recessive gene HBS. HBS लक्षात घ्या, हा HBS मी या ठिकाणी तुम्हाला हा रेसेसिव्ह जीन आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? रेसेसिव्ह जीन आहे असं म्हटलेलं आहे. आणि मी ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की हा कोडॉमिनन्स मध्ये पण आहे. परंतु आपण कुठल्या दृष्टीनं बघतो त्यानुसार हा कधी रेसेसिव्ह होतो तर कधी हा कोडॉमिनंट होतो. आता सध्या तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपण सिकल सेल ॲनेमियाचा विचार करतो, ॲनेमिया ह्या डिसऑर्डरचा विचार करतो, डिसऑर्डर होतीये किंवा नाही याचा विचार करतो, त्यावेळेला हा रेसेसिव्ह म्हटला तर, परंतु हिमोग्लोबिन तयार होतो का नाही असा जेव्हा विचार करतो त्यावेळेला तो कोडॉमिनंट होतो. मी एक्सप्लेन करेल पुढं, फक्त कन्फ्यूज होऊ नका. आता एवढं लक्षात ठेवा, इट इज autosomal hereditary disease caused by recessive gene HBS. एवढं डायरेक्ट लक्षात ठेवा, स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेले आहेत त्याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं की सिकल सेल ॲनेमिया हा ॲटोसोम वरती असणार आहे. ॲटोसोम म्हणजे बॉडी कॅरेक्टर रेग्युलेट करणाऱ्या क्रोमोसोम वरती. आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये दोन प्रकारचे क्रोमोसोम असतात, ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम. बरोबर. ॲटोसोम हे आपले बॉडी कॅरेक्टर रेग्युलेट करतात आणि अशा ॲटोसोमच्या 22 पेअर आहेत आपल्यामध्ये आणि सेक्स क्रोमोसोमची एक पेअर आहे. म्हणजे हा सिकल सेल ॲनिमिया ज्याच्यामुळे होतो हा जीन ॲटोसोम वरती असतो. बरोबर आहे का? आणि हा रेसेसिव्ह आहे, HBS त्याचं नाव आहे. याचा डॉमिनंट अलील जो आहे ना नॉर्मल, त्याचं नाव आहे HBA, की जो नॉर्मल आहे. हा काय कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? दिस जीन कंट्रोल फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या जीनचे हे दोन अलील आहेत. एक डॉमिनंट अलील ज्याचं नाव आहे HBA आणि रिसेसिव्ह अलील ज्याचं नाव आहे HBS. नीट लक्षात ठेवा, HBA प्रोड्यूस नॉर्मल हिमोग्लोबिन. हा नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो. म्हणजे नॉर्मली a healthy gene is HBA and it is dominant. हा डॉमिनंट आहे. परंतु अफेक्टेड किंवा डिसीज कॉज करणारा जीन हा रेसेसिव्ह आहे ज्याचं नाव आहे HBS. आणि डॉमिनंट HBA हा नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो, तर रिसेसिव्ह HBS हा ॲबनॉर्मल HB तयार करतो. हा ॲबनॉर्मल HB तयार करतो. त्यामुळे नीट इथं पुढे बघा, जीन HBS हा जो HBS चा जीन आहे ना, इट प्रोव्हाइड अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. मीन्स दिस जीन रेग्युलेट मोर दॅन वन ट्रेट. आणि हा एकापेक्षा जास्त ट्रेट रेग्युलेट करतो. दॅट्स वाय इट इज अन एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी. हे प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल आहे, म्हणून आपण याला इथं शिकतो. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, हिमोग्लोबिन तयार करणारा जीन, HB तयार करणारा जीन, त्याचे दोन अलील, HBA जो डॉमिनंट आहे नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो, HBS जो रेसेसिव्ह आहे ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार करतो. आणि हा जीन प्लिओट्रॉपिक इफेक्ट आपल्याला दाखवतो. नेमकं हा जीन करतो काय हे पहा. अ पर्सन विथ होमोझायगस HBA म्हणजे दोन्ही अलील हे HBA असतील. बरोबर आहे का? त्या ठिकाणी HBA जिनोटाइप असणारा जो व्यक्ती आहे, दिस पर्सन इज नॉर्मल. हा नॉर्मल आहे. त्याचं कारण काय? ऍक्च्युअली HBA अलील असणारा जो व्यक्ती आहे त्याच्या शरीरात नॉर्मल हिमोग्लोबिन तयार होतो आणि त्याच्या RBC नॉर्मल असतात. नॉर्मल हिमोग्लोबिन आणि RBC ह्या नॉर्मल असतात.
हे पहा आता नॉर्मल हिमोग्लोबिन म्हणजे काय रे, थोडस डिटेल मध्ये मी नेतो तुम्हाला. हा जो हिमोग्लोबिन असतो ना HB, त्याचे दोन पार्ट आपण करतो. एक त्याचा हिम पार्ट, हिम ग्रुप, आणि दुसरा ह्याच्यामध्ये एक प्रोटीन असतो. लक्षात घ्या, या प्रोटीन मध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत, त्यापैकी 2 अल्फा आणि 2 बीटा पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन म्हटलं की कशापासून तयार होतात रे? बाय जॉईनिंग अमिनो ऍसिड्स. इयत्ता 11वीच्या बायोमॉलिक्यूल मध्ये शिकलात, 20च मेजर टाइपचे अमिनो ऍसिड्स आहेत, पण त्यांच्यापासून व्हरायटी ऑफ टाइपचे, नंबर ऑफ टाइपचे प्रोटीन तयार होतात बाय अरेंजिंग दीज अमिनो ऍसिड इन डिफरंट कॉम्बिनेशन अँड डिफरंट सिक्वेन्स. अमिनो ऍसिडचा प्रकार किंवा बदलला किंवा अमिनो ऍसिड तेच ठेवले आणि फक्त त्याचा क्रम जरी बदलला एका अमिनो ऍसिडचा, तरी त्या प्रोटीनच्या प्रॉपर्टी बदलतात आणि मग त्या प्रोटीन मार्फत रेग्युलेट केलेला ट्रेट पण बदलला. मग हा जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे त्याच्यात अल्फा आणि बीटा पॉलीपेप्टाइड चेन आहेत. तर जर समजा HBS अलील असेल तर त्या HBS अलीलचा परिणाम बीटा चेनच्या पॉलीपेप्टाइड वरती होतो, बीटा पॉलीपेप्टाइड चेन वरती होतो. म्हणजे ऍबनॉर्मल बीटा चेन तयार होते, आणि जर बीटा चेन ऍबनॉर्मल झाली ह्याचा अर्थ तो प्रोटीन ऍबनॉर्मल झाला, आणि जर प्रोटीन ऍबनॉर्मल झाला तर त्याचा अर्थ तो प्रोटीन ज्या हिमोग्लोबिन मध्ये आहे तो हिमोग्लोबिन ऍबनॉर्मल असेल. आणि जर अशा ऍबनॉर्मल हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये असेल तर हळूहळू ती आरबीसी पण ऍबनॉर्मल होते. आणि ती काय होते पहा, आता आपला विषय कुणाबद्दल चाललाय? होमोझायगस इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग नॉर्मल HBA. दोन्ही अलील नॉर्मल आहेत, याला काहीच टेन्शन नाही ह्या पर्सनला. ह्याच्यामध्ये HBA HBA दोघं नॉर्मल बीटा चेन तयार करतील, नॉर्मल हिमोग्लोबिन तयार होईल. बरोबर आहे का? आता दुसरा व्यक्ती आहे कॅरियर पर्सन. ह्याच्या बाबतीत नीट लक्ष द्यायला लागेल. कॅरियर म्हणजेच हेटेरोझायगस कुणाला म्हणतो? ज्याच्यात एक अलील HBA आहे, दुसरा अलील HBS आहे. तुम्ही म्हणाल ह्याला कॅरियर का म्हटला, ह्याला हेटेरोझायगस का म्हटला नाही? कारण की ह्याच्यामध्ये डिसीजचे सिम्पटम दिसत नाहीत आपल्याला बाहेरून. नॉर्मल व्यक्ती हा नॉर्मल लाईफ जगल्यासारखा वाटतो आपल्याला, बरोबर आहे का? नॉर्मल कंडिशन असतील तर तो व्यक्ती नॉर्मलच राहतो, म्हणून हा डिसीज्ड म्हणण्यापेक्षा ह्याला कॅरियर म्हणा. कंडिशन जर सिव्हिअर झाल्या, एक्स्ट्रीम झाल्या तरच ह्याला प्रॉब्लेम येतो. नॉर्मल कंडिशन आहे रोजच्या सारख्या, बरोबर, नॉर्मल वातावरणात राहतोय तर तो रोगी असल्याचं वाटत पण नाही, म्हणून याला रोगी म्हणण्याच्या ऐवजी कॅरियर म्हणायचं, रोगाचा कॅरियर आहे. पण कोण असतो हा कॅरियर? जो हेटेरोझायगस आहे, म्हणजे ज्याच्याकडे HBA आणि HBS असे दोन वेगवेगळे अलील आहेत. बघा, त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कॅरियर और हेटेरोझायगस म्हणजेच जिनोटाइप काय? HBA HBS असा जिनोटाइप. पर्सन शो साइन्स ऑफ माइल्ड एनिमिया. कधी? ऍज देअर आरबीसी बिकम सिकल शेप्ड. पण कधी बघा, ओनली अंडर ॲबनॉर्मली लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे म्हणून मी मगापासून शब्द वापरतो, वेन द कंडिशन्स बिकम एक्स्ट्रीम. जेव्हा कंडिशन एक्स्ट्रीम होतील त्याच वेळेला ह्या व्यक्तीमध्ये ॲनिमिया दिसेल. जर कंडिशन्स नॉर्मल असतील, द पर्सन विल नॉट शो एनी साइन ऑफ ॲनिमिया. बरोबर आहे? अगेन द क्वेश्चन इज दॅट वाय द पर्सन शो साइन्स ऑफ माइल्ड ॲनिमिया. तर त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन खूप सिव्हिअरली ॲबनॉर्मली ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होतं, ऍट दॅट टाइम these abnormal hemoglobin molecules become crystalline. ह्यांचा क्रिस्टल तयार होतो, म्हणजे क्रिस्टलाइन होतात, आणि ह्यांचे क्रिस्टल तयार झाले पण कुठं? ऍट लो O2 लेवल, ऑक्सिजनची लेवल कमी असेल. तर जेव्हा ह्याचे क्रिस्टल तयार होतात तर त्या वेळेला ह्या आरबीसीचा नॉर्मल शेप बिघडतो आणि ह्या अशा सिकल शेप होतात. विळ्या, सिकल म्हणजे विळा, सिकल शेप होतात. बरोबर आहे का? किंवा काही ठिकाणी त्यांना हाफ मून शेप्ड असं लिहिलेलं आहे.
वी नो द नॉर्मल शेप ऑफ आरबीसी इज बाय कॉन्केव्ह डिस्क लाईक. इथं दिसते तुम्हाला ही नॉर्मल आरबीसी आहे, दॅट इज बाय कॉन्केव्ह अँड डिस्क लाईक. म्हणजे ज्या वेळेला तिच्यामध्ये असा ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन नाहीये, नॉर्मल हिमोग्लोबिन आहे. दिस आरबीसी इज नॉर्मल. बट वेन द आरबीसी कंटेन्स सम ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन molecule and the environmental conditions become severe, extreme, बरोबर. Abnormally there is a low oxygen concentration in the atmosphere, the hemoglobin become crystalline, and due to crystallization of hemoglobin RBC becomes sickle shaped. RBC ह्या सिकल सारख्या होतात, आणि या सिकल सारख्या आरबीसी झाल्यामुळे व्यक्तीला ॲनिमिया होतो. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला ॲनिमियाचा अर्थच माहिती पाहिजे. ॲनिमिया कंडिशन कधी झाली म्हणायची, जेव्हा एखाद्या ऑर्गनला, टिश्यूला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो, लेस ऑक्सिजन सप्लाय. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ ॲनेमिक कंडिशन. तिला ॲनिमिया म्हणतो. ॲनिमियाचे खूप प्रकार आहेत पहा, अनेक प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीचं खूप रक्त लॉस झालं तर त्याला आपण ब्लड लॉस ॲनिमिया म्हणतो. म्हणजे रक्त लॉस झाल्यामुळं त्याच्या शरीरात, रक्तामध्ये आपल्याला माहिती हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला वाहून नेतो, रक्तच निघून गेलं, लॉस झालं म्हणजे ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट परिणाम होणार, त्याच्यावर अफेक्ट होणार. तसं हिथं ॲनिमिया होतो, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट वरती परिणाम होतो. पण कशामुळं? ड्यू टू द सिकलिंग ऑफ आरबीसी, ड्यू टू द शेप ऑफ आरबीसी दॅट बिकम सिकल लाईक. का होतो हे लक्षात आलं असेल तुमच्या. कॅरियर पर्सन मध्ये, कॅरियर पर्सन produces abnormal and normal hemoglobin in equal proportion, but this abnormal hemoglobin at very low concentration of O2 it become crystalline and the shape of RBC changes. या ठिकाणी तुम्हाला चेंज झालेल्या आरबीसी चा शेप दिसतोय. Now what happen if there is a change in RBC shape? हे पहा, जेव्हा बाय कॉन्केव्ह डिस्क लाईक आरबीसी असतात, ऑन द राईट साइड यू विल सी द ब्लड व्हेसल, तर त्यावेळेला अशा डिस्क सारख्या आरबीसी दे कॅन इझिली फ्लो थ्रू द ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसल मधून त्या स्मूथली रन होतात. बट वेन दे बिकम हाफ मून शेप्ड और सिकल शेप्ड, दे गेट ट्रॅप्ड इन द ब्लड व्हेसल ऍट सर्टन प्लेसेस. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एका ठिकाणी ह्या सिकल लाईक आरबीसी ट्रॅप होऊन बसलेल्या आहेत. एकत्र त्यांचा बंच तयार झाला, एकत्र जमा झाल्या. म्हणजेच आता इथून पुढे ह्या आरबीसीत जे ब्लड वाहत किंवा ह्या ब्लड व्हेसल मधून जे ब्लड वाहणार होतं त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल. इकडे जाणाऱ्या ब्लड वरती परिणाम होईल, कारण इथं ब्लॉक बसला. कसल्या? तर हाफ मून शेपडे किंवा सिकल लाईक अशा वेगवेगळ्या ॲबनॉर्मल आरबीसीचा ब्लॉक इथं बसला. आणि अशा ॲबनॉर्मल आरबीसी डिस्ट्रॉय पण केल्या जातात. ह्या डिस्ट्रॉय पण होतात. पर्सनचा आरबीसी काउंट कमी होतो आणि त्या व्यक्तीमध्ये ॲनेमिक कंडिशन डेव्हलप होते. हा तो सिकल सेल ॲनिमिया आहे. पण माइल्ड ॲनिमिया होतो कुणामध्ये, जर हेट्रोझायगस पर्सन असेल तर. आता पुढची कंडिशन, होमोझायगस विथ रिसेसिव्ह एचबीएस. जर एखादा व्यक्ती असेल एचबीएस आहेत, त्याच्यात दोन्ही एचबीएस आहेत, तर त्याच्यात तयार होणारे सम कंप्लीट ऑल हिमोग्लोबिन molecules आर ॲबनॉर्मल अँड सच पर्सन विल नॉट सर्वाइव्ह, इट विल डाय. का? ड्यू टू टोटल ॲनेमिक कंडिशन. वाय टोटल ॲनेमिक कंडिशन? फिटल ॲनेमिक किंवा एकदम डिसीज, म्हणजे एकदम जीव घेणा ॲनिमिया होतो. टोटल ॲनिमिया ज्याला म्हटलं जातं. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट स्टॉप होतो, कारण की सर्व हिमोग्लोबिन molecules हे ॲबनॉर्मल तयार होतात. क्लिअर झालं? जेव्हा कॅरियर आहे त्याच्यामध्ये 50% नॉर्मल हिमोग्लोबिन आहे, ते काम भागवतात. परंतु जेव्हा ऑक्सिजनची डिमांड वाढते आणि ऍटमॉस्फिअर मध्ये तेवढा ऑक्सिजन सप्लाय नसेल, तर त्यावेळेला मात्र लोड एचबीएस मुळे तयार झालेल्या ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन वरती येतो आणि तो क्रिस्टलाइन होतो आणि आरबीसीचा शेप बदलतो. हे बेसिक मेकॅनिझम आहे. आणखीन पण अर्धवटच आहे, बाकीच्या गोष्टी पुढे. नेमका ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन, ॲबनॉर्मल बीटा चेन तयार होते म्हणजे काय होतं तेही पुढे येणार आहे आपल्याला. इथेपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झाल्या का? म्हणजे एचबीए इज नॉर्मल, ऑल हिमोग्लोबिन molecules are normal. एचबीएस विल डाय. एचबीएस वाला मरेल, बरोबर, कारण की सगळे हिमोग्लोबिन ॲबनॉर्मल. आणि एचबीएस वाला जगेल, पण तो कॅरियर आहे डिसीजचा आणि तो पुढच्या पिढीमध्ये पण हा जीन देईल, बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये माइल्ड ॲनिमिक सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात वेन
ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन बिकम ॲबनॉर्मली लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जातो, त्यावेळेला आरबीसीचा आकार सिकल लाईक होतो, ब्लड वेसल ब्लॉक होऊन ऑक्सिजन सप्लाय ऑर्गनचा कमी होतो किंवा बंद होतो आणि अॅनेमिक कंडिशन डेव्हलप होते. बरोबर आहे का? आता आपण एक कंडिशन बघूया. दस द जीन ऑफ सिकल सेल ॲनेमिया इज लिथल ह्याचा मराठी अर्थ होतो जीव घेणा. बरोबर आहे, म्हणजे मारतो, कॉज डेथ in homozygous condition. In homozygous condition, it become lethal and it produce sickle cell trait in heterozygous carrier. आणि मग स्टेट बुकच्या पुस्तकामध्ये या अँगलनं ह्याला प्लिओट्रॉपिक जीन म्हटलंय. अँगल काय पहा, मी पुन्हा एकदा सांगतो. स्टेट बुक मध्ये असं कन्सिडर केलं ह्याचे दोन ट्रेट कुठले कुठले. एका ठिकाणी डेथ का, ड्यू टू टोटल ॲनेमिया, आणि एका ठिकाणी किंवा सिकल सेल ट्रेट. बरोबर आहे का? आणि मग अशा पर्सन कॅरियर असतो. असे दोन परिणाम एकाच जीनचे दिसतात, म्हणून याला प्लिओट्रॉपिक जीन असं म्हटलं जातं, असं आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक सांगतं. बरोबर आहे का? एनसीईआरटी मध्ये हा मुद्दा वेगळ्या अँगलने एक्सप्लेन केलाय, त्यामुळे गोंधळ करायचा नाही. हे पहा, आता हे खरं का खोटं ह्याच्याकडे मी नंतर येतो, म्हणजे हे दोन ट्रेट डोक्यात घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजेत त्याच्याकडे नंतर येतो. पण सध्या मी हे लेक्चर टोटली स्टेट बोर्डच्या सिलेबस वरून तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय, आणि त्यामुळं मी तिथलाच मुद्दा तुम्हाला सांगतो की विच आर द टू इफेक्ट शोन बाय धिस सिंगल जीन. तर त्यातला एक इफेक्ट आहे डेथ. कधी? इन होमोझायगस कंडिशन, HBS. आणि दुसरा परिणाम आहे सिकल सेल ॲनेमिया. कधी? इन हेटेरोझायगस कंडिशन, HBS. मी इथं एनसीईआरटी मधली सध्या एकही लाईन बोलत नाही, नाहीतर तुम्ही गोंधळून जाल. मी पुढच्या लाईव्ह लेक्चर मध्ये त्याच्याबद्दल बोलतो. बरोबर आहे का? म्हणजे स्पष्टपणे हे दोन वेगवेगळे ट्रेट असं कन्सिडर केले स्टेट बोर्डच्या पुस्तकांनी यांना. बरोबर आहे? एनसीईआरटीने वेगळे ट्रेट कन्सिडर केले, ह्या जीन मार्फत रेग्युलेट केलेले. मी ते पण एक्सप्लेन करणार आहे, पण ते या लेक्चर मध्ये नाहीये. बरोबर आहे का? म्हणून इथं तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाम साठी जाताल, भले तुम्ही नीटची तयारी करणारे लोक असाल तरी सुद्धा मी पुन्हा आवर्जून सांगतो तुम्हाला की बोर्ड एक्झामला ज्या वेळेला जाताल तेव्हा सिकल सेल ॲनेमिक किंवा सिकल सेलचा जो जीन आहे त्यानं रेग्युलेट केलेले दोन ट्रेट कुठले, तर लिथल कंडिशन इन होमोझायगस स्टेज आणि सिकल सेल ट्रेट इन हेट्रोझायगस कंडिशन. असे दोन वेगवेगळे इफेक्ट लक्षात ठेवा, म्हणून हा प्लिओट्रॉपिक आहे असं म्हटलं जातं. आणि असं स्पष्ट हे सेंटेन्स मी थोडे सुद्धा बदललेले नाहीत, स्टेट बोर्ड मधले आहे असे घेतलेत मुद्दा. आणि त्यामुळं टू डिफरंट एक्सप्रेशन्स आर प्रोड्युस्ड बाय सिंगल जीन. बरोबर आहे का? आणि हे कुठले, तर एक लिथल एक्सप्रेशन, लिथल इफेक्ट, आणि म्हणजे जीव जातो, तर दुसरा सिकल सेल ट्रेट, आणि म्हणून याला प्लिओट्रॉपिक जीन असं म्हटलं जातं. आता समजा आपण थोडस पुढे जाऊया. दोन कॅरियर व्यक्ती आहेत, एक HBS कॅरियर आहे, पुरुष, आणि ह्याचा विवाह योगायोगानं कॅरियर स्त्रीशी झाला, HBS. तर पुढं काय होईल रे आता? तर असं होईल, आता हा व्यक्ती दोन प्रकारचे स्पर्म तयार करेल, त्यातल्या एकाच प्रकारच्या स्पर्म मध्ये HBA असेल तर दुसऱ्यात HBS असेल, आणि 50-50% ही स्त्री सुद्धा असेच ओहम तयार करेल, असेच गॅमेट तयार करेल, HBA HBS. आता पॉसिबल कॉम्बिनेशन आपण करून बघू. या ठिकाणी समजा HBA दोन्ही आले, होमोझायगस नॉर्मल, हा व्यक्ती नॉर्मल असेल. समजा या सिच्युएशनला हा घेऊया आपण, HBS कॅरियर. आता मी याला घेतो, अगेन HBS कॅरियर, आणि जेव्हा हे शेवटचे दोन जॉईन होतील, समजा मेल मधला पण असाच आणि फिमेल मधला पण असाच, आणि आपल्याला असं माहितीये
हा जो होमोझायगस आहे याला टोटल ॲनिमिया होतो आणि ह्याची डेथ होते. खर तर हे नॉर्मल 1, कॅरियर 2 आणि टोटल ॲनिमिक 1 असा रेशो येतो 1:2:1. परंतु ह्याची डेथ झाल्यामुळे हा रेशो मॉडिफाय होतो आणि हा होतो 1:2. शेवटचा 1 वाला डेथ झाली. आपण पुढे जाऊया. पुढे आणखीन समजून घ्या. सिकल सेल ॲनिमिया. हे पहा, मॅरेज बिटवीन 2 कॅरियर, 2 कॅरियर मधलं मॅरेज विल प्रोड्यूस नॉर्मल म्हणजे काय, HbA HbA. कॅरियर म्हणजे काय, HbA HbS. अँड सिकल सेल टोटल ॲनिमिक बोला HbS HbS इन प्रपोर्शन 1:2:1 हा रेशो आहे. बट सिकल सेल ॲनिमिक म्हणजे कोण, HbS HbS डाय लिव्हिंग कॅरियर अँड नॉर्मल आणि त्यांचा रेशो राहतो आता 1:2. बरोबर आहे. हेच आपण पुढे एक्सप्लेन केले. इथं समजा ह्याच्यावरती मी पुन्हा एक्सप्लेन करतो. सपोज HbA HbS इकडं HbA HbS. आता ह्याचे गॅमेट लिहितो HbA, इकडचा लिहितो HbS, ह्याचा लिहितो HbA, खाली लिहितो HbS. बरोबर आहे का. आता त्याच्यानंतर मी काय केलं, आता पहा या ठिकाणी HbA HbA पर्सन विल बी नॉर्मल. खाली येतो इथला S आणि वरचा A, HbA HbS कॅरियर इथं जातो, इकडचा A वरचा S, HbA HbS अगेन कॅरियर आणि खाली HbS HbS. बरोबर आहे. हा ॲनिमिक आहे, टोटल ॲनिमिया होतो आणि ह्याची डेथ होते. खरं तर डेथ न होता टोटल ॲनिमिक कंडिशन असताना जर आपण रेशो लिहायला लागलो तर द रेशो विल बी नॉर्मल as to carrier as to anemic 1:2:1. परंतु हा ॲनिमिक आहे, हा जर डेथ झाली ह्याची तर नॉर्मल आणि कॅरियर तेवढे शिल्लक राहतात अँड हेन्स द रेशो मॉडिफाइज टू 1:2. क्लिअर झालं. हीच सिच्युएशन पुढच्या चार्ट मध्ये एक्सप्लेन केली. सपोज आता हाफ ब्ल्यू हाफ व्हाईट ह्याचा अर्थ कॅरियर, ब्ल्यू फॉर डिफेक्ट. आता HbA HbS HbA HbS आणि मग हा नॉर्मल AA, मी आता Hb लिहित नाही, हे मधले दोन कॅरियर AS AS आणि हा SS, मी इथला Hb लिहिला नाही म्हणजे हा ट्रेटवाला, ह्याची डेथ होईल आणि याची डेथ झाली की हेच फक्त जिवंत राहतील. रेशो विल बी 1:2. बरोबर आहे का. पुन्हा लक्षात घ्या, स्टेट बोर्डच्या पुस्तकानुसार ह्याला प्लिओट्रॉपिक जीन म्हणण्याचा अँगल कुठला, का म्हटलं तर होमोझायगस कंडिशन मध्ये डेथ आणि हेट्रोझायगस कंडिशन मध्ये कॅरियर असे दोन परिणाम. परंतु आपण थोडस वेगळ्या अँगलने विचार करूया. मी 2 लाईनी पुन्हा ऍड केल्यात, त्या पुढच्या बाजूला दाखवतो. आणखीन हे वेगळ्या चॅप्टर मध्ये शिकवायचंय मला, पण मी इथं सांगून टाकतो. हे पण नेमका ॲबनॉर्मल ज्यांना हे लक्षात ठेवावं लागणार आहे, हे सर्वांना, इव्हन स्टेट बोर्डच्या एक्झाम साठी पण हे लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढे म्युटेशन मध्ये येणार आहे. मी आता एक्सप्लेन केलंय, म्युटेशन मध्ये आणखीन एकदा एक्सप्लेन करतो. मी मगासपासून तुम्हाला सांगतो की जेव्हा HbS हा अलील असतो तेव्हा प्रोटीन मधल्या बीटा चेन वरती त्याचा परिणाम होतो. आपल्याला नेमका परिणाम काय होतोय ते पाहायचा. लेफ्ट साइडला ज्या आरबीसी दाखवलेल्या आहेत त्या नॉर्मल पर्सनच्या आहेत आणि राईट साइडला दाखवलेल्या आरबीसी आहेत त्या सिकल सेल आरबीसी आहेत, सिकल सेल आहेत. नॉर्मल हिमोग्लोबिन असतो ना, तो नॉर्मल हिमोग्लोबिन तयार करणारा जो HbA जीन आहे, सध्या हा वरचा पार्ट तुमच्या लक्षात येणार नाही, जीन आणि mRNA मी आणखीन शिकवलं नाही, पुढे शिकवेल तेव्हा हा पार्ट लक्षात येईल. ह्या जीन मध्ये काहीतरी बदल होतो, जीन मध्ये बदल झाला, इथला टिक जाऊन इथं ये आलाय, त्याच्याकडे थोडा वेळ दुर्लक्ष करा. HbA आणि HbS हे बीटा चेन तयार करतात. हे पहा, नॉर्मल बीटा चेन कशी असते, तिथला क्रम बघा अॅमिनो ऍसिडचा. पहिलं अॅमिनो ऍसिड आहे, पहिलं
लेफ्ट साइड कडून मी मोजत चाललोय. व्हॅलिन, दुसरं हिस्टिडीन, तिसरा ल्युसीन, चौथा थ्रिओनिन, पाचवा प्रोलिन आणि सहावा आहे त्याचं नाव आहे ग्लुटामिक ऍसिड. नीट लक्षात घ्या. नॉर्मल HbA अलील जेव्हा असतो तेव्हा बीटा चेनच्या 6व्या नंबरला ग्लुटामिक ऍसिड नावाचं एन्झाईम असतं. आता उजव्या साईडचा व्यक्ती ज्याच्यात HbS अलील आहे. आता या जीन मध्ये काहीतरी बदल झाला. मी जीन लेवल कडे पाहू नका, पहिल्यांदाच सांगितलं की ते पुढच्या चॅप्टर मध्ये मी आणखीन दाखवतो तुम्हाला. फक्त परिणाम काय होतो तर 6वा अमिनो ऍसिड बदलतो. पहा, पहिल्यांदा व्हॅलिन, दुसऱ्यांदा हिस्टिडीन, तिसऱ्यांदा ल्युसीन, चौथ्यांदा थ्रिओनिन, पाचव्यांदा प्रोलिन. पाचही अमिनो ऍसिड मध्ये नो चेंज. मग चेंज कुठे आहे? इन 6th पोझिशन. नॉर्मल हिमोग्लोबिन मध्ये 6th पोझिशनला ग्लुटामिक ऍसिड होता आणि ऍबनॉर्मल हिमोग्लोबिन मध्ये दॅट ग्लुटामिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन. म्हणजे एक अमिनो ऍसिड फक्त बदलून पडतो. ऍट विच पोझिशन? रिमेंबर, at 6th position on which polypeptide chain? बीटा पॉलिपेप्टाइड चेन ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे जीन मध्ये थोडा बदल झाला तर पॉलिपेप्टाइड चेनच्या एका अमिनो ऍसिड मध्ये बदल होतो आणि ऍबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार होतो आणि म्हणून सर्व प्रकार घडतो. क्रिस्टल तयार होतात, सिकल सारखे आरबीसी तयार होतात, अॅनिमिया होतो आणि दोन्ही अलील जर असेच असतील तर मग सगळ्याच बीटा चेन ह्या ऍबनॉर्मल तयार होतील आणि सगळेच हिमोग्लोबिन ऍबनॉर्मल असतील आणि सगळ्याच आरबीसी ऍबनॉर्मल असतील आणि तो व्यक्ती जगू शकत नाही, डेथ होते त्याची. म्हणजे हे बेसिक मॉलिक्युलर लेवलला जाऊन पाहणं सिकल सेल अॅनिमिया का होतो या चॅप्टर मध्ये स्टेट बोर्डला एक्सप्लेन केलेलं नाही, पण मी एक्सप्लेन केलंय. मी पुढे आणखीन हा अॅनिमिया एक्सप्लेन करेल तेव्हा ते येईल. बरोबर आहे का? या पद्धतीनं हा अॅनिमिया आहे. आपण वेगळ्या अँगलने ह्याला प्लिओट्रॉपिक जीन का म्हणायचं हे पहा. हे स्टेट मध्ये नाही दिलेलं तरी पण लक्षात ठेवा. हे पहा, हा जो जीन आहे ना, दुसऱ्या अँगलने ह्याला प्लिओट्रॉपिक जीन का म्हणायचं, ह्याच्यामध्ये 2 ट्रेट वरती परिणाम कसा होतो पहा. जो सिकल सेल अॅनिमिया कॉज करणारा जीन आहे त्याचा पहिला परिणाम होतो हिमोग्लोबिन वरती. म्हणजे काय परिणाम होतो रे? ऍबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार होतो विथ ऍबनॉर्मल बीटा चेन. आणि दुसरा परिणाम होतो आरबीसीच्या फॉर्म वरती. आरबीसी फॉर्म म्हणजे वन जीन अफेक्ट हिमोग्लोबिन ऍज वेल एज आरबीसी फॉर्म. म्हणून प्लिओट्रॉपिक असं पण म्हटलं जातं. आणि आपल्या पुस्तकात सांगितलंय एक जीन डेथ कॉज करतो प्लस माइल्ड अॅनिमिया कॉज करतो, म्हणून प्लिओट्रॉपिक. ह्या अँगलनं पण त्याला प्लिओट्रॉपिक म्हणा. म्हणजे काय? बाय धिस अँगल ऑल्सो इट कंट्रोल 2 ट्रेट. या अँगलनं पण 2 ट्रेट रेग्युलेट करतो. दॅट्स वाय इट इज अ प्लिओट्रॉपिक जीन. त्यामुळे हा प्लिओट्रॉपिक जीन आहे आणि याचं मेकॅनिझम आहे, त्याला प्लिओट्रॉपी म्हणा. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी गिव्हन इन द स्टेट बोर्ड बुक. प्लिओट्रॉपीची आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत, ह्युमन मधलीच एक्झाम्पल आहेत. उदाहरणार्थ फिनिल कीटोन्युरिया, सिस्टिक फायब्रोसिस. नंतरच्या लेक्चरला मी ते एक्सप्लेन करेल. प्लस प्लांट मध्ये पण प्लिओट्रॉपीची एक्झाम्पल्स दिसतात. इव्हन पी प्लांट मध्ये आपल्याला प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल पाहायला मिळतं आणि तेही मी पुढच्याच लेक्चरला शिकवेल. इथं ते शिकवणार नाहीत कारण की अनेक एक्झाम्पल्स जर इथं घेतली तर कदाचित गोंधळून जाल. पण त्या लेक्चरच्या अगोदर एक मुद्दा डोक्यामध्ये तुम्ही ठेवा, एक जीन एकापेक्षा जास्त परिणाम. आणि सिकल सेल अॅनिमियाचे कसे 2 परिणाम होतात दोन्ही अँगलनं बघितले. स्टेट बोर्डच्या सांगितलेल्या म्हणण्यानुसार डेथ आणि माइल्ड अॅनिमिया. आणि इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याच्या म्हणण्यानुसार हिमोग्लोबिनचा टाइप प्लस आरबीसीचा आकार. आणखीन एक परिणाम ह्याचा वेगळ्या अँगलनं पण ह्याला प्लिओट्रॉपिक म्हणता येतं, पण मी ते नंतरच्या लेक्चरमध्ये शिकवतो. या सिकल सेल अॅनिमिया सह प्लिओट्रॉपी मध्ये आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये काही ऍडिशनल एक्झाम्पल्स या प्लिओट्रॉपीची घेऊ आणि मग आपल्याला पॉलिजेनिक इनहेरिटन्स हा काय प्रकार आहे ते शिकायचंय. पॉलिजेनिक इनहेरिटन्स आणखीन एक इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे की जो मेंडेलला सापडला नव्हता. आणि तो पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय? एक ट्रेट अनेक जीन. प्लिओट्रॉपी मध्ये कसं आहे? एक जीन अनेक ट्रेट. आणि ह्याच्या उलट आता एक ट्रेट एकापेक्षा जास्त जीन आणि त्याला आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणतो. परंतु ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थांबू.